विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट झाली। दोघांमध्येही 20 मिनिटे चर्चा झाली। भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते पद देण्याबाबत दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती आहे। यावेळी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर सगळेच उपस्थित होते। काँग्रेसचा दावा खोडण्यासाठी उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते पदावरील दाव्यानंतर ठाकरे सेनेच्या हालचाली आता सुरू आहेत। योग्य निर्णय घेण्याचं अध्यक्षांनी ठाकरेंना आश्वासन दिलं। दरम्यान त्यांनी सभापती राम शिंदे यांची देखील भेट घेतली। त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत ही चर्चा झाल्याची माहिती। विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं। अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही। साहजिकच आहे, त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद रिकामं झालं, त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे। काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असे की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे, त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केली आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पदं ही रिकामी आहेत, दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत। आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या परवाकडे शेवटचा दिवस आहे, आपण जाहीर करावा।